नाशिक येथे होणाऱ्या आगामी कुंभमेळ्याच्या तयारीवरून सुरू असलेल्या वादांवर आणि तपोवन परिसरातील झाडे तोडण्याच्या आरोपांवर राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट आणि ठाम भूमिका मांडली। कुंभमेळ्याबाबत अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्यांवर कडाडून टीका करताना असंतोष खपवून घेतला जाणार नाही। साधू संत गांजा प्यायला येतात किंवा कुंभमेळ्याची काय गरज, अशा वक्तव्यावर कोणतीही सहिष्णुता दाखवली जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिलाय। कुंभमेळ्याच्या तयारीसाठी सुमारे 15,000 झाडं काढावी लागणार असल्याच्या आरोपांवरून मंत्री महाजन यांनी स्पष्टीकरण देताना सांगितलंय, एकही झाड मरणार नाही। ही सर्व झाडे शास्त्रीय पद्धतीने काढून त्यांचे पुनर्रोपण केले जाईल। मागील कुंभमेळ्याच्या वेळी पुनर्रोपण करण्यात आलेल्या झाडांपैकी 80% झाडे आजही जिवंत आहे। हाच अनुभव याही वेळी वापरण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। तपोवन परिसरातील नवीन वनराई उभारण्याचा महत्त्वाकांक्षी आराखडा असल्याचं सांगत त्यांनी पुढील 2 वर्षात येथे दाट वनराई करण्याचं उद्दिष्ट असल्याचं महाजन यांनी नमूद केलंय। यासाठी तब्बल 1300 किलोमीटर दूरवरून नवीन झाडं आणली जात असून पर्यावरण संतुलन राखण्यासाठी या सर्व आवश्यक उपाययोजना केल्या जात असल्याचा दावा त्यांनी यावेळी केलाय। दरम्यान साधू ग्रामाची जागा उद्योजकांच्या घशात घालण्याचा आरोप काही विरोधकांकडून करण्यात येत असल्याचा उल्लेख त्यांनी केलाय। मंत्री महाजन यांनी हे ही आरोप विनाकारण आणि पापपूर्ण असल्याचं सांगत फेटाळून लावले। अशा प्रकारचा आरोप करून समाजात गैरसमज पसरवू नका, असे सांगत त्यांनी विरोधकांना फटकारले। आपल्यावर तयार करण्यात आलेल्या करवत घेतलेल्या कार्टूनवर प्रतिक्रिया देताना मंत्री महाजन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निसर्ग प्रेमाचा दाखला देत हे आरोपही निराधार असल्याचं स्पष्ट केलंय। तपोवन परिसरातील कामांबाबत बोलताना त्यांनी ग्वाही दिली की नाशिककरांचं पूर्ण समाधान झाल्याशिवाय तपोवनातील कोणत्याही कामाला सुरुवात केली जाणार नाही। तसेच कुंभमेळा अत्यंत सुरक्षित पद्धतीने पार पाडण्याचं आश्वासन त्यांनी यावेळी दिले। राहुट्यांबाबत सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम देताना मंत्री महाजन यांनी स्पष्ट केलंय की मागील कुंभमेळ्यात जितक्या राहुट्या उभारण्यात आल्या होत्या तेवढ्याच राहुट्या यावेळी उभारल्या जातील। नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपावर मंत्री गिरीश महाजन यांनी दिलेली ही स्पष्टीकरणे आणि आश्वासने आता राजकीय वर्तुळात आणि नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरतोय। नवी मुंबईत स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे। सिडकोच्या वेगवेगळ्या प्रवर्गातील घरांच्या किमतीमध्ये थेट 10% कपात करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। ही महत्त्वपूर्ण घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत केली। या निर्णयामुळे सिडकोची घरे आता पूर्वीपेक्षा अधिक परवडणाऱ्या दरात उपलब्ध होणार आहे। नवी मुंबईत घर खरेदी करणे सर्वसामान्यांसाठी अधिक सोपं होणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या निर्णयाची माहिती देताना सांगितलंय की नवी मुंबईतील खारघर, वाशी, खारकोपर, तळोजा, उल्वे, कळंबोली, कामोठे आणि पनवेल या प्रमुख परिसरांमध्ये सिडकोतर्फे सुमारे 17,000 घरे बांधण्यात आली। या घरांसाठीची लॉटरी प्रक्रिया येत्या 2 महिन्यात पूर्ण केली जाणार आहे। मात्र लॉटरीपूर्वीच नागरिकांना दिलासा देण्यासाठी घरांच्या किमती कमी करण्याचा निर्णय सरकारने घेतलाय। या निर्णयामुळे मध्यमवर्गीय आणि निम्न मध्यमवर्गीय नागरिकांना मोठा फायदा होणार असून नवी मुंबईतील गृहनिर्माणाला चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। वाढत्या घराच्या किमतीमुळे घर खरेदीपासून दूर राहिलेल्या अनेक कुटुंबांसाठी हा निर्णय आशादायक ठरणार आहे। दरम्यान सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंगल यांनी या निर्णयाचं स्वागत करत सांगितलंय की सिडकोच्या विविध प्रवर्गातील घराच्या किमती 10% कमी करण्याचा निर्णय सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचा आहे। यामुळे अधिकाधिक लोकांना स्वतःचे घर घेण्याची संधी मिळेल। सिडको आणि राज्य सरकारच्या या निर्णयामुळे नवी मुंबईतील गृहनिर्माण क्षेत्रात सकारात्मक वातावरण निर्माण झालं असून आगामी काळात घर खरेदीसाठी नागरिकांचा प्रतिसाद वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते। आता कालच राज्य शासनाने हाऊसमध्ये अनाउन्स केला की सिडकोचे जो घर आपण तयार केलेले आहे ईडब्ल्यूएस आणि एलआयजी साठी त्याचा सरसकट 10% दर कमी करण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतलेला आहे। त्याची अंमलबजावणी आपण पुढे सुरू केलेली आहे आणि नवीन 19,000 घराची जाहिरात सुद्धा आजच्या पेपरमध्ये आलेली आहे। ते लॉटरीमध्ये सहभाग घेऊ शकतो आणि 10% घराची किंमतीमध्ये कपात सरसकट सर्व ठिकाणची सर्व लोकेशनला ईडब्ल्यूएस आणि एलआयजीला लागू होणारच आहे। आणि त्याच्यासोबत 19 फरवरी शिवजयंतीच्या मुहूर्तावर जी लॉटरी काढली त्या लॉटरीमध्ये ज्या लोकांनी सहभाग घेतला किंवा ज्या लोकांनी पैसे जमा केलेले आहेत त्यांनाही सुद्धा 10% कपात लागू आहे। मंत्री नितेश राणे यांचे निकटवर्ती आणि सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्यावर शिंदे गटाचे माजी आमदार राजन तेली यांनी गंभीर आरोप केलेत।
जिल्हा बँकेच्या कर्ज प्रकरणात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाला असल्याचा दावा करत या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कार्यवाही करण्याची मागणी त्यांनी केली आहे। राजन तेली यांनी सांगितलंय की जिल्हा बँकेने एका महाजनाला शेती जमिनीवर तब्बल 59 कोटी रुपये कर्ज दिले असून त्या जागेचं प्रत्यक्ष मूल्यांकन केवळ 88 लाख रुपये असल्याची नोंद 7/12 उतार्यांवर दिसते। 10 कोटीपेक्षा कमी किमतीच्या जागेवर एवढ्या मोठ्या रकमेची कर्ज देणे हा सरळ घोटाळा आहे असा आरोप त्यांनी केलाय। या कथित घोटाळ्यांसाठी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी आणि मुख्य अधिकारी प्रमोद गावडे जबाबदार असून त्यांना आरोपी करण्यात यावे अशी मागणी तेली यांनी केली। बँकेच्या कारभारात पारदर्शकतेचा अभाव असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। दरम्यान मंत्री दीपक केसरकर यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना तेली म्हणाले की केसरकर काय बोलतात याला अर्थ नाही, मी कोणाला घाबरत नाही, घोटाळे नसते तर मी बँकेची बदनामी कशासाठी करेन। तसेच मनीष दळवी यांच्या अनुभवावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केला। या आरोपामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सहकारी बँकेच्या कारभारावरून राजकीय वातावरण तापलं असून या प्रकरणावर पुढे काय कार्यवाही होते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। मी जे तुम्हाला आता पेपर महाजनचे दाखवले आहे तर त्यांना 59 कोटीचं कर्ज शेतमांगर आणि 3.39 जागेवर दिलेलं आहे। 10 कोटी रुपयाचं खरेदी खत आहे। मुळात त्याचं व्हॅल्युएशन हे फक्त 88 लाख आहे आणि त्याच्यावर एवढी मोठी रक्कम दिलेली आहे आणि ती आज नोंद या घरपत्रक उतारावर आणि 7/12 ही उतारा नोंद आपल्याला दिसते आणि या सगळ्यावरून 10 कोटीच्या जागेवर ज्यावेळी एवढ्या मोठ्या रकमेची उचल बँकेकडून घेतली जाते तोच घोटाळा आहे। 59 कोटी कुठे आणि 10 कोटी कुठे? समजा ठीक आहे 88चा आपण समजा 10 कोटी तुम्ही केले तर 10 कोटी द्यायला पाहिजे, मग इतके पैसे कसे काय दिलेत? त्याच सर्वे नंबरवर हाच घोटाळा आहे आणि त्याला कारणीभूत बँकेचे चेअरमन मनीष दळवी हे त्यातले एक नंबरचे आरोपी आहेत आणि प्रमोद गावडे 2 नंबरचे आरोपी आहेत आणि त्यांच्यावर कारवाई करावी अशा प्रकारची माझी मागणी आहे। आपल्याला घेऊन जातो बँकेत चर्चा करायला, कारण जर तुम्ही ज्येष्ठ पत्रकार आहात, तुम्ही जर अशा प्रकारचा प्रश्न विचारला, हे तुम्ही खोटं आहे म्हणून मला दाखवा, बाबा तुम्ही खोटी प्रेस घेतली, तुम्ही छापू नका। नाही केसरकर काय म्हणतात ह्याला अर्थ नाही आहे। केसरकर हवेत आहेत, त्यांना ह्या गोष्टीची जर कल्पना असती ते केसरकर बोलले नसते। केसरकरांना भेटून मी सांगितलं हे सगळं, ते कोणाच्या प्रेमात ते कधी कोणाची वाकडी घ्यायला बघत नाहीत आणि मी कोणाला घाबरत नाही, हा फरक आहे। लालन चलन करून नाही बाबा, जर खरोखर जर हे घोटाळे नसले तर मी कशाला बँकेचे करू? मी उलट केसरकरांपेक्षा 7 वर्ष बँकेत मी काम केले तिकडे। सगळ्या शेतकऱ्यांच्या बद्दल मला आपुलकी, सगळ्या बँकेबद्दल आपुलकी, कर्मचाऱ्यांबद्दल आपुलकी, कर्मचारी मेहनत तिकडे करतायत, ठराविकच लोक हे सगळं करतायत। मनी देवीला काय अनुभव आहे? पहिल्यांदा चेअरमन झाला, इतर वेळी सगळे चेअरमन बदलत गेले, हा चेअरमन एवढी वर्ष कसा राहिला? त्यामुळे तुम्ही सिरियसली हा जर विषय नाही घेतला तर तुम्ही शेतकऱ्यांना न्याय नाही देऊ शकणार। त्या मला आरोप का मी हवेत नाही करत आहे, हे आरोप आहे, हे तुम्हाला पेपर दिले आहेत, उद्या हे केसरकर साहेबांना नेऊन दाखवा, जर चुकीचं असेल तर सांगू देत, मी जाहीर दिलगिरी व्यक्त करतो बाबा हे चुकलं तुमचं म्हणून। जाहीर आपण करतो ते मी तुम्हाला पुन्हा पुन्हा हे दाखवतो। बरं हे पेपर केसरकर साहेबांनी त्यांच्याच मतदारसंघात भोगवे ग्रामपंचायत येते, भोगवे ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाला बोलून घ्यावं घरी आणि त्याला विचारावं बाबा ही अशी तुमच्याकडे 31/36 कोटीची नोंद झाली आहे की नाही। दुसरं, आता हे रजिस्ट्रेशन करताना ह्याच्यात गोलमाल परत बघा, घाणखत करताना एक घाणखत झालं वेंगुर्ल्यात, दुसरं घाणखत कुडाळ, गरज काय? तुम्ही जर प्रामाणिक काम करताय तर करा ना, कशाला दडून करताय तुम्ही? ऐतिहासिक घोडे बाजारासाठी देशभरात ओळखल्या जाणाऱ्या सारंगखेडा येथे सुरू झालेल्या चेतक फेस्टिवलमध्ये यंदा विशेष आकर्षण ठरत आहे अश्व क्रीडा स्पर्धा। इतिहासात पहिल्यांदा चेतक फेस्टिवलच्या माध्यमातून अशा स्वरूपाच्या अश्व क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असून या स्पर्धा 16 ते 19 डिसेंबर या कालावधीत रंगणार आहे। यामुळे चेतक फेस्टिवलला क्रीडा परंपरा आणि थराराची नवी ओळख मिळण्याची माहिती आयोजक जयपाल सिंह रावल यांनी दिली। या अश्व क्रीडा स्पर्धामध्ये घोड्यांची वेग स्पर्धा, 24 किलोमीटर रेस, बॅरल रेस, बॉल बॅकेट, शो जम्पिंग, टेंट पॅकिंग, रिंग पॅकिंग अशा विविध प्रकारच्या स्पर्धांचा समावेश आहे। या स्पर्धांमधून घोड्यांची ताकद, चपळता आणि प्रशिक्षणाचं उत्कृष्ट दर्शन घडणार।
या स्पर्धेसाठी देशभरातील विविध भागातून सुमारे 200 विद्यार्थी सहभागी झाले आहेत, तर भारतातील वेगवेगळ्या राज्यातून आलेले नामांकित अश्व आणि अश्वमालक या स्पर्धेमध्ये सहभागी होत असून त्यामुळे चेतक फेस्टिवलला राष्ट्रीय स्तरावर मोठे महत्त्व प्राप्त झाले. चेतक फेस्टिवलच्या माध्यमातून सारंगखेड्याची अश्वक्रीडा परंपरा अधिक भक्कम होत असून या नव्या उपक्रमामुळे चेतक फेस्टिवल देश पातळीवर अधिक प्रसिद्ध होत असल्याचं आयोजकांचं म्हणणं आहे. आतापर्यंत नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून पुढील काळातही अश्वशौकीन आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केलाय. दरम्यान नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या थरारक अश्वक्रीडा स्पर्धेचा आनंद घ्यावा असं आवाहन चेतक फेस्टिवलचे आयोजक जयपाल सिंह रावल यांनी केलंय. चोपडा तालुक्यासह राज्यभरातील ग्राम महसूल अधिकारी आणि मंडळ अधिकाऱ्यांनी ऑनलाईन कामकाजावर बहिष्कार टाकल्यामुळे महसूल प्रशासनाचं कामकाज विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण झाली. शासनाकडून ऑनलाईन कामासाठी देण्यात आलेल्या लॅपटॉप आणि प्रिंटरची मुदत संपू नये, नवीन साधने उपलब्ध करून देण्यात आलेली नाहीत, हा निषेधार्थ या बहिष्कार पुकारण्यात आलाय. राज्य शासनाने ग्राम महसूल अधिकारी आणि मंडळ अधिकाऱ्यांना ऑनलाईन नोंदी दाखवली आणि इतर महसूल विषयक कामकाजासाठी लॅपटॉप आणि प्रिंटर उपलब्ध करून दिले होते. मात्र या उपकरणाची मुदत 5 वर्षाची असताना 5 वर्षाहून अधिक कालावधी उलटूनही अधिकारी आजही जुन्याच आणि निकामी झालेल्या लॅपटॉपवर काम करण्यास भाग पाडले जाते, असा आरोप अधिकाऱ्यांनी केलाय. जुन्या आणि तांत्रिकदृष्ट्या अकार्यक्षम लॅपटॉप आणि प्रिंटरमुळे ऑनलाईन नोंदी, दाखले देणे तसेच इतर डिजिटल कामकाज करताना वारंवार अडचणी येत असल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. यामुळे नागरिकांच्या कामांनाही विलंब होत असल्याचा दावा करण्यात आलाय. जोपर्यंत शासनाकडून नवीन लॅपटॉप आणि प्रिंटर उपलब्ध करून दिले जात नाही तोपर्यंत राज्यातील ग्राम महसूल अधिकारी आणि मंडळ अधिकारी संघटनेच्या वतीने ऑनलाईन कामकाजावर बहिष्कार कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. दरम्यान चोपडा तालुक्यातील ग्राम महसूल अधिकारी आणि मंडळ अधिकाऱ्यांनी तहसीलदाराचे प्रतिनिधी नायब तहसीलदार योगेश पाटील यांच्याकडे आपली डिजिटल सिग्नेचरची पेन ड्राईव्ह जमा करून अधिकृतपणे बहिष्कार जाहीर केला असल्याची माहिती देण्यात आली. या बहिष्कारामुळे येत्या काळात महसूल कार्यालयातील ऑनलाईन सेवा आणि नागरिकांच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. आज महाराष्ट्र राज्य तलाठी संघाच्या निर्देशानुसार आज आपण चोपडा तालुका तलाठी संघातर्फे माननीय तहसीलदार साहेब चोपडा यांना निवेदन दिलं. यात निवेदनात प्रामुख्याने 2015 साली शासनाने सर्व तलाठी बांधवांना लॅपटॉप आणि प्रिंटर दिलेले होते. त्यानंतर आज 10 वर्ष होऊन गेलेत तरी नवीन लॅपटॉप आणि प्रिंटर देण्यात आलेले नाहीत. या जुन्या लॅपटॉप आणि प्रिंटरची जी व्हॅलिडिटी होती ती 5 वर्षांची होती. त्यानंतर पुढील 5 वर्ष होऊन गेले. त्यानंतर मधल्या काळात 2-3 वर्षापूर्वी नवीन तलाठी भरती देखील झालेली आहे. आज अशी परिस्थिती आहे की 50% तलाठी बांधव कर्मचाऱ्यांना लॅपटॉप आणि प्रिंटरच उपलब्ध नाही आहेत आणि जे 50% उपलब्ध आहेत ते पण अतिशय नादुरुस्त जीर्णावस्थेत आहेत. यामुळे शासनाच्या जे विविध योजना ऑनलाईन पद्धतीने करत असतो आपण, ते करत असताना वेगवेगळ्या अडचणी निर्माण होतात आणि वारंवार शासनाकडे मागणी करून देखील नवीन लॅपटॉप आणि प्रिंटर सर्व तलाठी मंडळाधिकारी यांना काही देण्यात आलेले नाहीत. वारंवार मागणी केल्यानंतरही ही न दिल्यामुळे नाईलाज असतो महाराष्ट्र राज्य तलाठी संघाला आज दिनांक 15/12/2025 पासून ऑनलाईन कामकाजावर बहिष्कार करावा लागला आणि त्या संदर्भात आम्ही आज माननीय तहसीलदार साहेब चोपडा यांना ऑनलाईन कामकाज बंदबाबत आमच्या सर्व ऑनलाईन DSC डिजिटल सिग्नेचर आम्ही तहसीलदार कार्यालयात जमा करण्यात आलेले आहे. ओबीसी समाजाला सामाजिक न्याय मिळावा तसेच ओबीसी आरक्षणासंदर्भात श्वेतपत्रिका जाहीर करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी वंचित ओबीसी संघर्ष समितीच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली. या आंदोलनात ओबीसी समाजातील वंचित घटकांना न्याय देण्याचं ठाम मागणी करण्यात येत आहे. वंचित ओबीसी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनात ओबीसी समाजातील काही वंचित घटकांचा ST प्रवर्गात समावेश करण्यात यावा अशी मागणी आंदोलकांनी मांडली आहे. तसेच ओबीसी आरक्षणाची श्वेतपत्रिका जाहीर करून बिंदू नामावलीची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलकांनी पुढे सांगितलंय की वंचित ओबीसी समाजातील घटकांना
शिक्षण आणि नोकरीत विशेष सवलती आणि हक्क देण्यात यावेत। यासोबत या घटकांसाठी स्वतंत्र विशेष उपवर्ग तयार करावा, तसेच त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी स्वतंत्र आणि सक्षम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावे। या प्रस्तावित महामंडळासाठी किमान 500 कोटी रुपयाची तरतूद करून समाजातील बेरोजगार तरुणांना उद्योगधंद्यासाठी 15 लाख रुपयांपर्यंत विनातारण आणि बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली। या सर्व मागण्या मान्य होईपर्यंत विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू ठेवण्यात येईल, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिलाय। आंदोलनामुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाचे लक्ष या आंदोलनाकडे लागले। मागणी आमची अशी आहे, हे जे ओबीसी मधील जे वंचित ओबीसी आहे, या ज्या वंचित ओबीसी आहे मायक्रो ओबीसी, त्यांचं आरक्षण बलाढ्य ओबीसी घेत असून वंचित ओबीसींना याचा फायदा होत नाही। आम्ही तहसीलदारपासून कलेक्टरपासून आयुक्तापर्यंत पत्र दिले। आयुक्ताच्या मार्फत मुख्यमंत्री, मुख्य सचिव यांनाही पत्र दिलं। सरकारमधील नेते, आमदार, मंत्री यांनाही पत्र दिले। त्यानंतर यांनी दखल न घेतल्यामुळे त्यानंतर आम्ही कॅम्ब्रिज चौकात भव्य दिव्य हजारोच्या संख्येने मायक्रो समाज एकत्र येऊन आंदोलन केलं, रास्ता रोको केला, तरीही आमची दखल घेतली नाही। त्या हिशोबाने आम्ही मग त्या इथे आमरण उपोषणाला बसलो आहे। आणि आमच्या ज्या मागण्या आहे त्या मागण्या अशा आहे की ओबीसीची आरक्षण श्वेतपत्रिका काढून बिंदू नामावलीची चौकशी करावी। आणि दुसरी मागणी अशी आहे की वंचित ओबीसीला ST प्रवर्गात समाविष्ट करावं। तिसरी मागणी अशी आहे की मायक्रो ओबीसीचा एक सक्षम महामंडळ तयार करून 500 कोटी रुपयाची तरतूद करावी आणि 15 लाख रुपये कर्ज बिनव्याजी द्यावं आणि विनातारण हे कर्ज मिळावं। आणि चौथी मागणी अशी आहे, आणि ती विशेष मागणी आहे की आमचे जे मुलं मुली आहेत मायक्रो समाजाचे, या मुलांना KG ते PG पर्यंत मोफत शिक्षण मिळावं, अशा आमच्या मागण्या आहेत। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित एकनाथ हिरक महोत्सवाच्या अंतर्गत नांदेड जिल्ह्यात लहान मुलांसाठी मोफत 20 इको हृदय शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या शिबिरामध्ये शेकडो रुग्णांनी तपासणी आणि उपचाराचा लाभ घेतलाय। हे शिबिर शिवसेना वैद्यकीय कक्षा, श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि आरोग्य दूत फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडले। शिबिरात जिल्ह्यातील सुमारे 300 ते 350 रुग्णांची तपासणी करण्यात आली। विशेषतः लहान मुलांमध्ये जन्मजात आणि इतर हृदयविकाराच्या तपासणीसाठी 20 इको चाचण्या करण्यात आल्या। तपासणीत गंभीर आजार आढळल्यामुळे रुग्णांसाठी पुढील टप्प्यात मोफत हृदय शस्त्रक्रियेचा मार्ग मोकळा करण्यात आल्याची माहिती देण्यात आली। यामुळे आर्थिक अडचणीमुळे उपचारापासून वंचित राहणाऱ्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे। यावेळी बोलताना शिवसेना वैद्यकीय कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी सांगितलंय, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 61व्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षामार्फत येत्या वर्षभरात राज्यभर मोफत वैद्यकीय शिबिरे राबवण्यात येणार आहेत। याचा लाभ गरजू रुग्णांना होणार आहे। याचबरोबर शिबिराचे उद्घाटन आमदार हेमंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। कार्यक्रमाला आमदार बालाजी कल्याणकर, आनंद पाटील तिडके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। सर्व मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करत सामाजिक आरोग्य चळवळीत अशा उपक्रमाचं महत्त्व अधोरेखित केलंय। आज शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, माननीय खासदार श्री श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख माननीय मंगेशजी चिवटे यांच्या सहकार्याने नांदेड जिल्ह्यातील सामान्य रुग्णालयामध्ये हृदयाला छिद्र असलेल्या मुलांच्या शस्त्रक्रिया आणि त्याचबरोबर तपासणीचा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे। या आत्तापर्यंत सकाळपासून जवळपास 350 बालकांची तपासणी झालेली आहे आणि तपासणी झाल्यानंतर या सर्व बालकांना मुंबईचे ज्युपिटर हॉस्पिटलचे डॉक्टर श्रीनिवासन म्हणून मोठे शल्यचिकित्सक आहेत, त्यांच्या हस्ते त्यांच्या शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत। त्यानिमित्तानं नांदेड जिल्ह्यातील खेड्यापाड्यातनं मोठ्या प्रमाणावर छोटी बालकं आज इथं आलेले आहेत। मी मनापासून शिवसेना मदत वैद्यकीय कक्षाचं आभार मानतो। धन्यवाद। राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांचा 60वा वाढदिवस आज संपूर्ण राज्यभरामध्ये एकनाथ आरोग्य वर्ष असा आपण साजरा करत आहोत। या एकनाथ आरोग्य वर्ष उपक्रमाअंतर्गत
आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नांदेडचे लोकप्रिय माजी खासदार तथा विद्यमान आमदार आदरणीय हेमंतभाऊ पाटील यांचा वाढदिवस असा संयुक्त दुग्ध शर्करा योग जुळून आल्यानं नांदेड शहर आणि जिल्ह्यातील ज्या लहान मुलांना जन्मता हृदयाला छिद्र आहे, ज्याला वैद्यकीय भाषेत ASD VSD म्हणलं जातं, अशा मुलांच्यासाठी मोफत 2D को तपासणी आणि मोफत हृदय शस्त्रक्रिया या शिबिराचं आयोजन या ठिकाणी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन तथा किम्स हॉस्पिटल ठाणे यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित करण्यात आलं होतं। या शिबिरामध्ये 350पेक्षा अधिक बालकांची नोंदणी झाली। 350पेक्षा अधिक बालकांची या ठिकाणी 2D को तपासणी झालेली आहे। आज सायंकाळपर्यंत याचा रिपोर्ट येईल की किती बालकांना ठाण्यामध्ये नेऊन त्यांच्या शस्त्रक्रिया करणं गरजेचं आहे। ज्या मुलांना या शस्त्रक्रिया करणं आवश्यक आहे त्या सगळ्यांची नेण्याची व्यवस्था, त्या ठिकाणी मोफत शस्त्रक्रिया करण्याची व्यवस्था आणि मोफत यशस्वी शस्त्रक्रिया करून पुन्हा सुखरूप नांदेडमध्ये पाठवण्याची व्यवस्था, ह्याची सगळ्या समन्वयाची जबाबदारी आमच्या शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे सर्व नांदेडमधले सहकारी पार पाडणार आहेत। मग सोमनाथ हाटेकर जे असतील, गिरी जे असतील, ऋषिकेश असतील गुंदेले, या सगळ्या शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष तथा डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या सगळ्या निस्वार्थी काम करणाऱ्या सहकाऱ्यांचं देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो। यासाठी मेहनत घेतलेले आमचे अजय महाजन असतील, सोमनाथ जाधव असतील, सूरज जमा असतील, हे देखील लांबून या ठिकाणी जारीकोटे सचिन जे असतील, हे यांनी देखील परिश्रम घेतलेले आहेत। ते या हॉस्पिटलचे सिव्हिल हॉस्पिटलचे CS आदरणीय पेरके सर आणि किम्स हॉस्पिटलचे डॉक्टर सर्वेसर्वा त्या ठिकाणी श्रीनिवास सर, ज्यांच्या हाताखाली या निष्णात डॉक्टरांच्या हाताखाली शस्त्रक्रिया होणार आहेत, या सगळ्या डॉक्टर महोदयांचं, कर्मचाऱ्यांचं, सगळ्या वैद्यकीय सहायकांचं मी मनापासून आभार मानतो। आणि यापुढील काळात देखील जी मुलं बोलू शकत नाहीत, ऐकू शकत नाहीत, अशी जन्मता कर्णबधीर मुखबधीर असलेल्या मुलांच्या पुढच्या वर्षी एकनाथ शिंदे साहेबांच्या 61 निमित्ताने पूर्ण वर्षभरात आपण 1000 अशा मुलं शोधत आहोत। या निमित्तानं माझं हे देखील आव्हान आहे की आपल्या परिचयातील, संपर्कातील, नातेवाईकातील कोणी असा बच्चू असेल वय वर्ष 1 ते 6 वयोगटातील जो जन्मता बोलू शकत नाही, ऐकू शकत नाही आहे, अशांची कॉक्लर इम्प्लांट शस्त्रक्रिया ज्याचा खर्च 7 लाख रुपये आहे, एका कानाचा आणि दोन्ही कानाचा 14 लाख रुपये आहे, अशांच्या देखील शस्त्रक्रिया पूर्ण वर्षभर आपण ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये मोफत करणार आहोत। तर ही माहिती देखील आपल्या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून जास्तीत जास्त गरजू रुग्णांच्यापर्यंत पोहोचवावी, हे नम्र विनंती मी आपल्याला करत आहे। सोलापूरमध्ये आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून उमेदवारी अर्ज विक्रीला सुरुवात झाली असून यावेळी एक इच्छुक उमेदवाराने केलेल्या अनोख्या कृतीचा सर्वत्र चर्चा रंगली। इच्छुक उमेदवार विजय यादव यांनी थेट बैलगाडीतून भाजप कार्यालयात येत उमेदवारी अर्ज खरेदी केला। विजय यादव यांनी बैलगाडीने भाजप कार्यालय गाठताना गाईला चारा भरवत ग्रामीण संस्कृतीचा आणि शेतकरी जीवनशैलीचा संदेश दिलाय। शहरातील राजकारणात ग्रामीण परंपरेची जोड देत केलेली ही एंट्री पाहण्यासाठी भाजप कार्यालय परिसरात नागरिकांची मोठी गर्दी जमली होती। भाजपकडून महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज विक्री सुरू असतानाच विजय यादव यांनी अशा पद्धतीने अर्ज खरेदी केल्यामुळे या घटनेची चांगली चर्चा झाली आहे। अनेकांनी हा प्रकार प्रतिकात्मक आणि लक्षवेधी असल्याचं म्हटलंय। दरम्यान या अनोख्या उमेदवारी अर्ज खरेदीमुळे सोलापूरच्या राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली। आगामी निवडणुकीत आणखी कोणते वेगळे चित्र पाहायला मिळतंय याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। नाशिक शहरातील विविध महत्त्वाच्या विकास कामाचे भूमिपूजन कार्यक्रम आज कालिदास मंदिर येथे संपन्न झाला। या कार्यक्रमात शहराच्या पायाभूत सुविधा आणि कुंभमेळ्याच्या तयारीच्या दृष्टीने अनेक महत्त्वाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आलाय। मात्र कार्यक्रमाला आमंत्रित असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री छगन भुजबळ, माणिकराव कोकाटे आणि नरहरी झिरवळ यांच्या अनुपस्थितीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले। या कार्यक्रमात अमृत 2.0 योजनेअंतर्गत मलिनीसारण व्यवस्था विकसित करणे, नाशिक म्युनिसिपल बॉन्ड अंतर्गत मलिनीसारण प्रकल्प, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील 7 प्रमुख रस्त्यांचा विकास तसेच रामकाल पथ निर्मितीसाठी व्यवस्थापित झालेल्या 63 रहिवाशांना सदनिका वाटप पत्रांचं वितरण करण्यात आले। यासोबतच कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रमाचा शुभारंभही करण्यात आला। या विकास कामांचा कार्यक्रम भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते पार पडला। त्यांनी यावेळी नाशिकच्या विकासासाठी सर्व समन्वयक पद्धतीने काम सुरू असल्याचं सांगत कुंभमेळ्याच्या दृष्टीने ही कामे अत्यंत महत्त्वाचं असल्याचं नमूद केले। दरम्यान या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या 3ही मंत्र्यांनी अनुपस्थिती दर्शवल्याने राजकीय चर्चांना उधाण आले
असून युतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा समोर येत आहेत का असा सवाल उपस्थित केला जातोय। नाशिक शहराच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या या कामामुळे आगामी काळात शहरातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात येतोय। आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरातील राजकीय हालचालींना वेग आला असून आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच विविध विकास कामांच्या उद्घाटनाचा धडाका सुरूच आहे। याच पार्श्वभूमीवर आज धुळे शहरात तब्बल 77 कोटी रुपयांचा विविध विकास कामाचे उद्घाटन राज्याचे पणन मंत्री तसेच धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात आलाय। या विकास कामाच्या उद्घाटनाप्रसंगी बोलताना मंत्री जयकुमार रावल यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली। ज्याप्रमाणे दोंडाईचा नगर परिषद बिनविरोध करण्यात आला, त्याचप्रमाणे धुळे महानगरपालिका ही बिनविरोध करण्याचा आमचा प्रयत्न असेल असं विधान त्यांनी केलंय। या वक्तव्यानंतर उपस्थितांमध्ये चर्चेला उधाण आलंय। महापालिका निवडणूक जवळ येत असतानाच सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत। अशा वेळी महापालिका बिनविरोध करण्याबाबत केलेले हे विधान अनेक प्रश्न उपस्थित करणारे ठरत असून यामागे नेमकी काय राजकीय भूमिका आहे याबाबत तर्क वितर्कांना उधाण आले। दरम्यान आज उद्घाटन करण्यात आलेल्या विकास कामामुळे धुळे शहराच्या पायाभूत सुविधांना चालना मिळणार असून नागरिकांना विविध मूलभूत सुविधांचा लाभ होणार असल्याचं मंत्री रावल यांनी यावेळी सांगितलंय। मात्र महापालिका बिनविरोध करण्याच्या वक्तव्यामुळे आगामी निवडणुकीतील राजकीय गणिते बदलणार का याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। जिथे जसं शक्य होऊ शकेल तिथे महायुतीमध्येच लढण्याचा आमचा सगळ्यांचा मानस आहे, प्रयत्न आहे। काही ठिकाणी स्थानिक अडचणीमुळे युती होऊ शकत नसते किंवा काही अडचणी येत असतात, परंतु बाय अँड लार्ज मुंबईपासून सगळीकडे महायुतीमध्ये लढण्याचा विचार हा भारतीय जनता पार्टीचा आहे। धुळ्यातील शिवसेना खरं तर ते एक स्वतंत्र पक्ष आहे आणि त्यांचा निर्णय घेण्याचा आणि त्यांची भूमिका घेण्याचा त्यांना अधिकार आहे लोकशाहीमध्ये। त्यांना जो निर्णय घ्यायचा ते घेऊ शकतील। भारतीय जनता पार्टी हा सातत्याने सगळ्यांना घेऊन चालण्याचा प्रयत्न करते। देशाचे लोकप्रिय पंतप्रधान यांनी सांगितलं की सबका साथ सबका विकास। जे जे येतील त्यांच्याबरोबर, जे नाही येतील त्यांच्या बिना भारतीय जनता पार्टीचा विकासाचा रथ हा दौडणारच आहे। आणि पुढच्या काळामध्ये 100% भाजपा किंबहुना काही बिनविरोध करता येईल का हा सुद्धा प्रयत्न भारतीय जनता पार्टी करणार। महानगरपालिकेतल्या किती जागा बिनविरोध करण्याचा प्रयत्न असेल, दोंडाईच्या पॅटर्न या ठिकाणी राबवण्याची आम्ही शहरातील लोकांना आव्हान करू की विकासाला साथ द्या, विकासाच्या बरोबर राहा। लोकशाही ही जिवंत असली पाहिजे, पण जिथे एकमत असेल, जिथे लोक एक विचाराने असतील तर जरूर त्याचा प्रकारचा विचार होऊ शकेल। त्या वार्डामध्ये आम्ही जिथे बिनविरोध होऊ शकेल तिथे 25 कोटी रुपयाचे कामं हे निश्चित गॅरंटीने त्या मतदारसंघात ते लोक मागतील ते होतील। आणि म्हणून बिनविरोधाला सुद्धा इन्सेंटिव्ह देऊ। झालं तर ठीक आहे, नाही तर निवडणूक लढू। धुळे शहरातून माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे। मोहाडी उपनगरातील वाल्मिक वसाहतीत राहणाऱ्या 70 वर्षीय वृद्ध महिलेचा निर्गुण हत्या करण्यात आली। या घटनेनंतर परिसरात भीतीचं आणि संतापाचं वातावरण पसरलंय। ही बातमी अत्यंत संवेदनशील असल्याने दृश्य ब्लर करण्यात आली आहे। धुळे शहरातील मोहाडी उपनगर आज खळबळजनक हत्येने हादरून गेले। वाल्मिक वसाहतीत राहणाऱ्या लीलाबाई हिरामन सूर्यवंशी वय 70 वर्ष यांचा मृतदेह त्यांच्या स्वतःच्या घरात संशयास्पद अवस्थेत आढळून आलाय। लीलाबाई सूर्यवंशी ह्या अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत होत्या। परिसरात भीक मागून त्या आपल्या उदरनिर्वाह करत होत्या। दुर्दैव म्हणजे काही वर्षापूर्वी त्यांच्या मुलाने आत्महत्या केली होती आणि त्यानंतर त्या एकट्याच घरात राहत होत्या। प्राथमिक तपासात अज्ञात आरोपीने तोंड दाबून हत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे। धक्कादायक बाब म्हणजे हत्येनंतर घरातील गॅस सिलेंडर आणि काही किरकोळ वस्तूंची चोरी झाल्याचंही उघड झालंय। त्यामुळे हा प्रकार चोरीच्या उद्देशातून करण्यात आलेला खून असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय। या घटनेची माहिती मिळताच धुळे पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झालेत। पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्वतः घटनास्थळाची पाहणी केली। आरोपींचा माग काढण्यासाठी ठसे तज्ञ आणि श्वान पथकाला पाचारण करण्यात आले असून पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्वाखाली कसून तपास सुरू आहे। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात आज उद्या आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असून त्यानंतर महापालिकेच्या दृष्टीने महत्त्वाची बैठक होणार असल्याची माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली। नाशिकमध्ये माध्यमांशी बोलताना त्यांनी स्पष्ट केलंय, महायुतीच्या माध्यमातूनच महापालिका निवडणुका लढवल्या जाणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे महायुतीसोबत असून बहुतांश
महापालिकांमध्ये युतीतूनच निवडणूक होईल असं महाजन म्हणाले. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे आणि जळगाव येथे युतीतूनच निवडणूक लढवली जाईल असं त्यांनी स्पष्ट केलंय. युती झाल्यास काही ठिकाणी जागा वाटपाबाबत कमी जास्त प्रमाणात असू शकतंय असंही त्यांनी स्पष्ट केलंय. नाशिक महापालिकेबाबत बोलताना महाजन यांनी अनपेक्षित निकाल येईल असा दावा केला. 122 पैकी 100 जागा निवडून येणे अवघड नाही. मित्रपक्षांचं आव्हान काय असणार असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. राष्ट्रीय पक्षाला वरचे स्थान राहिले पाहिजे असं सांगत विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीप्रमाणेच महापालिकेतही तोच फॉर्म्युला राहील असंही त्यांनी नमूद केले. विरोधकांवर टीका करताना महाजन म्हणाले की ते हरण्यापूर्वीचे कारणे तयार करत आहेत. बॅलेट पेपरसारखी कारणे पुढे करतायत, पण जनता सगळं पाहत आहे. पर्यावरण आणि कुंभमेळ्याच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी सांगितलंय, मागील कुंभमेळ्यात केलेल्या वृक्ष प्रत्यारोपणातील सुमारे 70% झाडेच जिवंत आहेत आणि यंदाही पर्यावरणाची पूर्ण काळजी घेतली जाईल. एकूणच गिरीश महाजन यांच्या या वक्तव्यामुळे नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण अधिकच तापलंय. त्यांना काही कामं असतील जरुरीची यापेक्षा अधिक, त्यामुळे काय नसतील. कारण आता काल परवाच अधिवेशन संपलेलं आहे. मतदारसंघातले काही कामं खोळंबलेली आहेत, बाहेर गावी असतील. मी अजून त्याच्याशी बोललो नाही, पण मला आम्ही सगळे एकत्रितपणे या ठिकाणी आहोत. सगळे एकत्रितपणे आम्ही कुंभमेळ्याची तयारी करतो आहोत आणि त्या निवडणुका सुद्धा आम्ही महायुती ते आमच्या महायुतीचे सगळे, दुसरं तर कोणी नाही. फार आम्ही सगळे एकत्रितपणे लढतो आणि सगळ्या कामामध्ये आम्ही विशेष करून कुंभमेळ्याच्या कामात आम्ही सगळे सोबत आहोत. आपण भाषणामध्ये अत्यंत थेट इशारा दिला, आम्ही सहिष्णू आहोत, पण वाटेल ते साधू महंतांबद्दल बोलू नये. निश्चित तुम्ही सांगताय, तुम्ही 25,000-20,000 कोटी काय साधू महाराजांच्या गांजावर खर्च करतायत का? त्यांना गांजा प्यायसाठी ते आणतायत का? हे आक्षेपार्हच आहे. हे बघा, तुम्हाला अधिकार सगळा आहे. तुम्ही वृक्षप्रेमी आहात, निसर्गप्रेमी आहात, त्याबद्दल आमचं काहीच म्हणणं नाही. पण काही लोक याच्यामध्ये घुसून विनाकारण काहीतरी वेगळ्याच भाकरी लावण्याच्या विचारात दिसत आहेत. ते वेगळेच वाद निर्माण करण्याचा त्यांचा काहीतरी विचार दिसतोय आणि म्हणून तुम्ही अतिशय सहजपणे आमच्या साधूंवर तुम्ही अशा पद्धतीने बोलाल की गांजा प्यायसाठी खर्च करतात का? गांजा तुम्ही देऊ नका, ते येणार नाहीत. मला वाटतं हे अतिशय आक्षेपार्ह आहे. आणि खरंच सांगतो की हे आम्हीच ऐकू शकतो, दुसरं कोणी ऐकणार नाही असं. आणि म्हणून माझं सगळं त्यांनाही सांगणं आहे की यापुढे असे स्टेटमेंट करू नका. आम्ही काय तुमचं सगळं ऐकून घेऊ, पण अशा पद्धतीने तुम्ही असं म्हणत असाल, कोणी म्हणतात काय केलाच पाहिजे का कुंभ, हे कसं सहन करणार आम्ही? हे आम्ही अजिबात सहन करणार नाही. आजचं सांज वार्ता बातमीपत्र इथेच संपत आहे. पुढील अपडेटसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.